मित्रांनो, व्हिडिओ नंबर 123. चला तर सुरू करूया आणि बघूया काय ते. मित्रांनो, आजचा विषय बहुउपयोगी वृक्ष कडुलिंब. तर कडुलिंबाचे काय काय उपयोग होतात ते आपण बघूया. महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा कोणत्याही जमिनीत आपोआप येणारा वृक्ष म्हणजे कडुलिंब. महारानात कोरडवाहू जमिनीचे बांध, शेताचे बांध, नदी कालव्याचे काठ, ओढ्याचे काठ, पडीक जमीन, टेकड्यांचा उतार, आमरस्त्याच्या दोन्ही बाजूंना कडुलिंबाची आपोआप वाढणारी मोठी झाडे हमखास दिसतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सावलीसाठी त्याची मुद्दाम लागवडही करतात. कडुलिंबाचा वृक्ष उंच आणि डेरेदार असतो. छान. त्याचे खोड जाडसर खडबडीत सालीचे असते. खोडाच्या किंवा बुंध्याच्या सर्व बाजूंना फांद्या आणि उपफांद्या फुटतात. फांद्यावर ओळीने पाने येतात. पाने हिरवी, पोपटी, बोटभर लांबीची, कातरखंडाची असतात. छोट्या काडीला पाने लावून त्याची डहाळी बनते. छोट्या काडीला पाने लागून त्याची डहाळी बनते. हा वृक्ष मुळापासून पानापर्यंत फळे फुलांसह कडू चवीची असतो. पानगळ होऊन वसंत ऋतूत वृक्षाला नवी पालवी फुटते. पालवी बरोबरच काळ्या फुलांच्या मोहराच्या डहाळ्या येतात. फुले लहानसर पांढरी देखणी असतात. फुलोरा झडून त्यावर छोटी छोटी फळे धरली जातात. त्यांना लिंबोळ्या असे म्हणतात. लिंबोळीमध्ये एक बी असते. लिंबोळ्या पिकून पिवळ्या होतात. सालीच्या आत गर असतो. लिंबोळ्या पिकून खाली पडतात. लिंबोळीतील गर कडू गोडसर असतो. लिंबोळ्यापासून तेल निघते. या तेलाचा उपयोग त्वचा विकार घालविण्यासाठी तेलापासून साबणही तयार करतात. छान. लिंबोळ्यापासून पिकांवरील कीटकनाशक औषधही बनवतात. अरे वा, फार छान. लिंबोळ्या कोवळ्या मऊसर कड्या दाताखाली. लिंबोळ्याच्या कोवळ्या मऊसर काड्या दाताखाली चावून त्याने दातांना मंजन केले जाते. तर दातांना कीड लागत नाही. त्यामुळे दातांना कीड लागत नाही. दात स्वच्छ तर होतातच, पण हिरड्याही मजबूत बनतात. छान. लिंबाची कोवळी पाने चावून खाल्ल्याने, पाने वाटून त्याचा थोडासा रस पिल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. आरोग्य लाभावे म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी लिंबाची पाने त्यात गुळ घालून वाटून खातात. फारच छान. लिंबाच्या झाडाचा परिसर शुद्ध हवेचा असतो. म्हणजे लिंबाचे झाड कार्बन डायऑक्साईड शोषून घेते आणि ऑक्सिजन सोडते. त्यामुळे लिंबाच्या झाडाचा जो खालीचा परिसर असतो तो शुद्ध हवेचा असतो आणि थंडगार सावलीचा असतो. म्हणून आमरस्त्यावर ही झाडे दोन्ही बाजूला लावलेली असतात आणि त्याची सावली छान असते, थंडगार, आणि हवाही शुद्ध असते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला ही लावली नसतील तर लावावी, आणि लावलेली असतातच त्याचा उपयोग घ्यावा. लिंबाच्या झाडाचा परिसर शुद्ध हवेचा असतो. म्हणजेच लिंबाच्या दाट सावलीत शीतल हवेत
मनाला शारीरिक आल्हाददायक वाटते. बघा, लिंबाच्या झाडाचा परिसर शुद्ध हवेचा असतो. म्हणजेच लिंबाच्या दाट सावलीत शीतल हवेत मनाला शारीरिक आल्हाददायक वाटते, शरीराला आल्हाददायक वाटते. म्हणजे बघा कसं छान आहे. कडुलिंबाच्या लाकडाला कीड लागत नाही. कडुलिंबाचे जे लाकूड निघतं त्या लाकडाला अजिबात कीड लागत नाही. म्हणून त्याच्या लाकडापासून फर्निचर आणि घराच्या बांधकामाच्या साहित्यात त्याचा उपयोग करतात. व्हेरी गुड. खोडापासून डिंक मिळतो. असा हा कडुलिंब बहुउपयोगी असून माणसाला लाभलेला हा एक जणू कल्पवृक्षच आहे. माणसाला लाभलेला हा एक कल्पवृक्ष आहे. तर मित्रांनो, हे पाहिलं आपण कडुलिंबाचे बहुउपयोग म्हणजे सर्व उपयोग, आणि त्याप्रमाणे माझा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. नमस्कार. जय हिंद.